गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 42वा दिवस आहे. मला पर्सनल मेसेज येतात की मॅडम गणिताचे टॉपिक वाईज लेक्चर घ्या. आपले टॉपिक वाईज लेक्चर झालेले आहेत, तरी पण मी तुमच्यासाठी आतापर्यंत जे मॅथ्सचे लेक्चर झालेले आहेत ते सर्व कंपाईल करेल आणि तुम्हाला देईल. ते जे लेक्चर असेल ते 3-4 तासाचं होईल, ते पूर्ण बघून घ्या. तेवढं जरी तुम्ही केलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात. तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा, कारण ह्याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही. मी सर्व टाईपचे क्वेश्चन्स घेतले आहेत. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, प्रोजेक्ट महादेव कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर फुटबॉल या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. आता लिओनेल मेस्सी हा भारतात आला आहे आणि तो मुंबईत सुद्धा येऊन गेला आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण ह्याची माहिती बघूया. महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट महादेव हा उपक्रम आहे आणि तो खास करून फुटबॉल टॅलेंट डेव्हलपमेंटसाठी आहे. तर प्रोजेक्ट महादेव हा महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली एक महत्वाकांक्षी फुटबॉलसाठी योजना आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? राज्यातील जे तरुण फुटबॉल खेळाडूंची प्रतिभा शोधणे, त्यांना ट्रेनिंग देणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयार करणे हा ह्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यतः अंडर 13 आणि अंडर 14 मधील मुले आणि मुलींचे कौशल्य शोधणे हा या प्रोजेक्ट महादेवचा प्रमुख उद्देश आहे. मग याची निवड प्रक्रिया कशी असेल? तर याची निवड प्रक्रिया असेल की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ट्रायल्स आयोजित केले जातील आणि त्यामधून 30 मुले म्हणजे बॉईज आणि 30 गर्ल्स हे निवडले जातील आणि निवडलेल्या खेळाडूंना गोट फुटबॉल क्लिनिक यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रोजेक्ट महादेव याचाच भाग म्हणून लिओनेल मेस्सी सारख्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल आयकॉन सोबत प्रशिक्षण आणि भेटीचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. अभिजात मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा दिवस 3 ऑक्टोबरला साजरा केला जातो. या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ राज्य मंत्रिमंडळाने या दिवसाला मराठी अभिजात भाषा दिन म्हणून घोषित केले आहे. मग 27 फेब्रुवारीला काय असतं? तर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन असतो आणि मराठी भाषा गौरव दिन हा आपण कोणाच्या स्मरणार्थ साजरा करतो? तर प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. मग 1 मेला काय असतं? 1 मेला आपण कोणता दिन साजरा करतो? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून मराठी राजभाषा दिन आपण साजरा करतो. ठीक आहे, ह्या सगळ्यांमध्ये कन्फ्यूज होऊ नका म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न घेतला आहे. आणि आता 1 मेला आणखी कोणता दिवस असतो? तर एक महाराष्ट्र दिन असतो आणि दुसरा कामगार दिन असतो. ठीक आहे, लक्षात राहू द्या, कन्फ्यूज होऊ नका. अभिजात भाषा दिन, मराठी भाषा दिन आणि मराठी राजभाषा दिन. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. देशातील सर्वात मोठी भूमिगत मेट्रो कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरात आहे आणि याचं नाव काय आहे? ॲक्वालाईन. याची लांबी किती आहे? तर ह्याची लांबी 33.5 किलोमीटर आहे, जी देशातील सर्वात मोठी भूमिगत मेट्रो ट्रेन आहे. आणि ती कुठून कुठपर्यंत धावते? तर कफ परेड ते आरेपर्यंत ही मेट्रो भूमिगत म्हणजे पूर्ण जमिनीतून धावते. आणि ही कधीपासून कार्यान्वित झाली? तर ऑक्टोबर 2025 पासून ही भूमिगत मेट्रो पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. आता या मेट्रोशी रिलेटेड एक महत्वाची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तिचं नाव आहे अश्विनी भिडे. अश्विनी भिडे या मुंबई रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजे काय MD म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी हे जे मुंबई मेट्रोची ॲक्वालाईन आहे ही यशस्वीपणे पूर्ण करण्यात त्यांची महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना मेट्रो वुमन म्हणून ओळखले जाते. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की मेट्रो वुमन कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात, त्यांचं नाव आहे अश्विनी भिडे. ठीक आहे, लक्षात ठेवा, या IAS आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी कोणते ॲप अनिवार्य आहे? तर त्याचे नाव आहे DG प्रवेश. या ॲपमुळे अभ्यंगतांना म्हणजे ज्यांना आतमध्ये लोकांना भेटायचं आहे त्यांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि मग ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना एक QR कोड मिळतो आणि त्याद्वारे त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. मग हे ॲप का सुरू केलं आहे? तर सुरक्षेसाठी आणि प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे. म्हणजे आधार बेस्ड फेशियल रेकॉग्निशन या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला आतमध्ये पाठवलं जातं. तुम्हाला विचारू शकतात की कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं? तर ते म्हणजे फेशियल रेकॉग्निशन, आधार आधारित फेशियल रेकॉग्निशन. आणि जर सपोज एखादी आजी आली, एखादे आजोबा आले किंवा असं कोण आहे जे स्मार्टफोनच वापरत नाही, मग जर स्मार्टफोन यूज करत नाही
तर मग त्यांना आतमध्ये कसं देणार? तर त्यांच्यासाठी मदत केंद्र उपलब्ध आहे. ठीक आहे. आणि मग हे जे डीजी प्रवेश आहे, तर हे कधीपासून सुरू झालं? तर 15 ऑगस्ट 2025 पासून हे सुरू झालं आहे. आणि याच्या अगोदर जे आतमध्ये प्रवेश द्यायची प्रक्रिया होती, ती कशी होती? ऑफलाईन होती. पण आता काय झालं आहे? ऑनलाईन झालं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती निवडणूक साधारणपणे पक्षाच्या चिन्हावर घेतली जात नाही? तर तुम्हाला ह्या चित्राद्वारे कळलंच असेल, ग्रामपंचायतीची जी निवडणूक असते ती पक्षाच्या चिन्हावर घेतली जात नाही. कारण तर गावामध्ये एकोपा टिकून राहावा, यासाठी ही गोष्ट केली जाते. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक असतात. आणि राजकीय प्रमुख कोण असतात? तर राजकीय प्रमुख सरपंच असतात. सरपंच ग्रामपंचायतीचे प्रमुख असतात, जे सभा बोलवतात आणि कारभार चालवतात. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी म्हणजे मिनिमम 7 सदस्य व जास्तीत जास्त किती असतात? 17 सदस्य असू शकतात. मग तुम्हाला प्रश्न आहे की ग्रामपंचायतीचे जे सरपंच असतात ते कोणाकडे राजीनामा देतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. राज्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यांना कोणत्या श्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर राज्य आपत्ती या श्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा प्रश्न का घेतला? कारण तुम्ही न्यूजमध्ये वाचताय, पेपरमध्ये वगैरे सगळीकडे आहे. रील्स पण बघत असाल की बिबट्यांचे हल्ले खूप वाढले आहेत. बिबट्या आता कोणालाच घाबरत नाही. म्हणजे आपले पाळीव प्राणी असो, म्हणजे शेळी, गाई, लहान मुले, मोठी माणसं, ह्या सगळ्यांवर तो हल्ला करतोय आणि त्यात जखमी ते मृत्यूपर्यंत प्रमाण होतंय. मग त्याच्यामुळे ह्याच्यावर उपाययोजना म्हणून, म्हणजे त्या लोकांना मदत मिळावी, भरपाई मिळावी म्हणून त्याला राज्य आपत्तीमध्ये समाविष्ट केले आहे. यानुसार वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांना सरकारी मदत, भरपाई, सुविधा देण्याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्री यांनी हे विधान केले आहे की मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे. आता बघा, ज्यांच्या घरात मृत्यू होईल त्यांना सरकारी नोकरी मिळण्याचा प्रस्ताव आहे. मग आता तुम्ही जाऊन तिथं बिबट्या शेजारी बसून गोंजरत बसू नका की बाबा माझ्या हल्ला कर, माझ्या हल्ला कर. असं करू नका. अजून हा प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव अजून पास झालेला नाही. ठीक आहे. जोक्स पार्ट, असं काही करू नका. ठीक आहे. आता बिबट्यांचे एवढे हल्ले वाढले आहेत तरी सुद्धा आपण त्यांना मारू शकत नाही. कारण भारतामध्ये बिबट्या आणि वाघ व अन्य वन्य प्राणी आहेत त्यांना मारणे हा गुन्हा आहे. आणि तो वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अपराध मानला जातो. बघा, तो एवढे हल्ले करतो बिबट्या वगैरे, तरी लोक त्याला मारत का नाही? कारण ह्याच्या अंतर्गत त्याला संरक्षण आहे. वाघांच्या, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी हा इतका कडक कायदा आहे की जर तुम्ही असा काही गुन्हा केला तर तुम्हाला 5 ते 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आहे आणि तुम्हाला लवकर जामीन पण मिळत नाही, प्लस दंड पण आहे. त्याच्यामुळे ह्याच्या नादीच लागू नका. आपलं त्यांचं संरक्षण करणं कर्तव्य आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. त्यामुळे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि सध्या बिबट्या भाऊ खूप धुमाकूळ घालतायत, त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न यायचे आणखीनच चान्सेस आहेत. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. आपला पुढचा प्रश्न आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 2023ला ही सुरू झाली. ही योजना महाराष्ट्रात PM किसान सन्मान निधी, म्हणजे जी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी PM किसान योजना आहे, या योजनेचा पूरक म्हणून शेतकऱ्यांना अजून जास्त अतिरिक्त आर्थिक मदत करण्यासाठी 2023 मध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. मग याद्वारे शेतकऱ्यांना काय बेनिफिट मिळेल? तर पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळतील, DBT. आणि ते कसे मिळतील? 2,000 रुपये, 2,000 रुपये आणि 2,000 रुपये. प्लस ह्याच्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर PM किसान या योजनेतून ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतातच, पण महाराष्ट्र सरकारद्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याद्वारे सुद्धा 6,000 रुपये अतिरिक्त मिळणार. म्हणजे शेतकऱ्यांना कंप्लीट एका वर्षाला 12,000 रुपयांची मदत होणार आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न, लक्षात ठेवा. आणि आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टीनं ही जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहेत, ज्या पण महाराष्ट्राच्या योजना आहेत त्या इम्पॉर्टंट असतात. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आता आपले मराठीचे प्रश्न सुरू झाले आहेत. पहिला प्रश्न आहे मराठीचा, कर्मणी प्रयोगाच्या संदर्भात पुढील विधाने वाचा व अचूक विधानाचे पर्याय निवडा. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते. बरोबर.
कर्म प्रथमांत असते. कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीच नसतो. बरोबर. जर कर्ता प्रथमांत असेल तर ते वाक्य काय होईल? कर्तरी प्रयोग होईल. बरोबर. तिने गाणे म्हटले हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. आता तिने गाणे म्हटले याच्यामध्ये कर्ता कोण आहे? कर्ता आहे तिने. कर्म काय आहे? गाणे. आणि म्हटले हे काय आहे? क्रियापद. क्रियापद काय आहे? म्हटले. आता याच्यामध्ये जो कर्ता आहे तिने, ह्याला ने प्रत्यय लागला आहे, म्हणजे कर्ता कशामध्ये आहे? तृतीय विभक्तीत आहे. कर्म आहे गाणे, ह्याला कुठलाच प्रत्यय नाही, म्हणजे हा प्रथमामध्ये आहे. आणि क्रियापद म्हटले. आता जर कर्त्याला ने म्हणजे कर्ता जर तृतीयेत असेल, कर्म हे प्रथमेत असेल, तर ते वाक्य काय होतं? प्रधान कर्तृक कर्मणी. म्हणून हे काय झालं? हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे, जे की बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ए, बी, सी तीनही बरोबर आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. त्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्याला पश्चाताप झाला. या वाक्यातील वाक्य संकलन प्रकार ओळखा. आता इथे मुख्य वाक्य काय आहे? त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ठीक आहे. हे प्रमुख वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर गौण वाक्य काय आहे? कारण त्याला पश्चाताप झाला. आता हे गौण आहे, जे त्याला पश्चाताप झाला, पण प्रमुख काय आहे की त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे प्रमुख वाक्य आहे. कारण या शब्दामुळं एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून आहे. निष्कर्ष काय की एक मुख्य वाक्य आणि एक गौण वाक्य असा जर वाक्य प्रचार असेल तर आपलं ते काय होतं? ते आपलं होतं मिश्र वाक्य. म्हणून आपलं उत्तर आहे मिश्र वाक्य. ठीक आहे. आता हे कसं ओळखायचं? मिश्र वाक्य कसं ओळखायचं? कारण, म्हणून, जर, की, जेव्हा असे शब्द असतील तर बहुतेक वेळा मिश्र वाक्य असते. आणि मिश्र वाक्याचा प्रमुख प्रकार काय असतो? की एक काय असतं? प्रधान असतं. आणि जे दुसरं असतं ते गौण असतं. संयुक्त वाक्यामध्ये काय असतं? दोन्ही वाक्य प्रधान असतात आणि ते एका उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. केवल वाक्य काय असतं? हे जे उभयान्वयी अव्ययाने जे जोडलेले वाक्य असतात ते काय होतात? ते एकत्र करून एक सिंगल वाक्य तयार होतं, तेव्हा असतं केवल वाक्य. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. लोकांनी सभा उधळली या वाक्यातील शब्दजाती बदलून क्रियाविशेषण वापरून वाक्य रूपांतर केल्यास डॅश डॅश असे विधान तयार होईल. खालील अचूक पर्याय निवडा. म्हणजे काय? लोकांनी सभा उधळली, ह्याच्यामध्ये आपल्याला क्रियाविशेषण टाकायचं आहे आणि आपल्याला एक विधान बनवायचं आहे. मग क्रियाविशेषण म्हणजे काय? अगोदर मी तुम्हाला ते सांगते. क्रियाविशेषण म्हणजे जेव्हा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द येतो तेव्हा ते असतं क्रियाविशेषण. उदाहरणार्थ काय? तो जलद धावला. आता इथे तो धावला असं म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण याच्यामध्ये जलद हे क्रियाविशेषण टाकलं आणि त्या जे क्रियापद आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला कळली. मग लोकांनी सभा उधळली. आता इथे क्रियापद काय आहे? उधळली. या उधळलीच्या संदर्भात आपल्याला क्रियाविशेषण शोधायचं आहे. लोक सभा उधळतील. आता हे वाक्यच पूर्ण अर्थ चेंज होतंय, म्हणून हे उत्तर नाही. लोकांनी सभा होऊ दिली नाही असं काही म्हणजे होऊ दिली नाही वगैरे नाही, डायरेक्ट उधळलीच ना, त्याच्यामुळे हा पण प्रश्न नाही. लोकांनी सभा उधळविली नाही. उधळली आणि उधळविली ह्याच्यामध्ये क्रियाविशेषणच नाही, हे पण नाही, म्हणजे आपलं उत्तर आलं 4. लोकांनी सभा उधळून लावली. उधळून लावली, हे बघा, लावली हे काय? क्रियापद. उधळून हे काय? क्रियाविशेषण. लोकांनी सभा उधळून लावली हे क्रियाविशेषण वापरून आपण वाक्याचं रूपांतर केलं. समजलं? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खालील समानार्थी शब्दांच्या अचूक जोड्या जुळवा. अहि, पृथ्वी, दिवस, अनल. हे तर आपल्याला सोपं वाटतंय, पण पुढे अहन, पावक, क्षमा, भुजंग. आता आपण सोडवूया. मला अहि, आता अहि या शब्दाचा मी जर तुमच्या दृष्टीने विचार केला तर मला येत नाही. पृथ्वीला क्षमा असे म्हणतात, म्हणजे बीचं 3 आहे. मग बीचं 3 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2. इथेच फक्त 3 आहे, दुसरीकडे 3 नाही, म्हणजे डायरेक्ट माझं उत्तर आलं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर असे एकदम सिंगल ऑप्शन असतील आणि जर तुम्हाला असे अवघड समानार्थी शब्द आले तर तुम्ही ऑप्शन वाईज तुम्हाला एक जरी माहिती असेल तरी तुमचं उत्तर येऊन जाईल. मग अहिचं काय आलं? भुजंग आलं. पृथ्वीचं काय आलं? क्षमा आलं. दिवसचं काय आलं? अहन. आणि अनलचं आलं पावक. अजून ह्याच्याबद्दल आणखी जास्त समानार्थी शब्द ओळखायचे म्हणलं, आता भुजंग म्हणजे काय? अहि. अहि म्हणजे साप, ह्यालाच भुजंग असेही म्हणतात. पृथ्वी म्हणजे क्षमा. पृथ्वीचे आणखी समानार्थी शब्द कोणते आहेत? भूमी, धारा, वसुंधरा, क्षमा इतके. दिवसचं काय आहे? अहन. अहन म्हणजे काय? दिवसाला अहन असेही म्हटले जाते. अनल म्हणजे काय? पावक. आता पावक कोणाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे अनल, पावक हे अग्नीचे समानार्थी शब्द आहेत.
ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. येथे अंधार आहे, पुढचे मला काही दिसत नाही. वाक्य संश्लेषण करून लिहिलेले योग्य पर्याय ओळखा. येथे अंधारात पुढचे दिसत नाही, पण आपल्याला काय करायचं आहे, हे जे पूर्ण वाक्य दिलेलं आहे ना, यातला एकही शब्द मिसिंग नाही पाहिजे. म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे ना, तो शब्द मिसिंग नाही पाहिजे. येथे अंधारात पुढचे दिसत नाही, इथे कुठला शब्द मिसिंग आहे, मला, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. येथे अंधारामुळे काहीच दिसत नाही, पुन्हा कोणता शब्द मिसिंग आहे, मला. येथे अंधारामुळे मला पुढचे काही दिसत नाही, म्हणजे हे उत्तर होऊ शकतं. कारण इथे मला आहे, इथे पुढे मला, हे मिसिंग आहे, हे पण नाही येणार. येथे अंधारामुळे पुढचे काहीच दिसत नाही, वाक्य तर बरोबर आहे, पण पुन्हा मला हा शब्द मिसिंग आहे, म्हणून हे सुद्धा येणार नाही. मग माझं उत्तर काय आलं, येथे अंधारामुळे मला पुढचे काही दिसत नाही. म्हणजे फक्त सी बरोबर, ABD चूक. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. जोड्या लावा आहे आणि तुम्हाला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, शब्द साधिते आणि अभ्यस्त शब्द ह्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. आता याच्यामध्ये माझं अभ्यस्त शब्द खूप पाठ आहे, म्हणजे पूर्ण अभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुनासिक शब्द हे मला माहिती आहेत काय. मग अभ्यस्त ह्याचं काय जोडी होईल, गोडधोड ही जोडी होईल. मग डीचं 3 असा ऑप्शनमध्ये कुठे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे एक्झामिनर सुद्धा हुशार आहे, त्याला माहिती आहे, सोपं सगळ्यांना येतं. आता मी अवघड बघते. शब्द साधिते, शब्द साधिते म्हणजे काय, तेलकट. का, कारण तेल अधिक कट हे मिळून तेलकट झालं आणि हे शब्द साधिते झालं. उपसर्ग घटित, उपसर्ग घटित म्हणजे काय, अभिनंदन. अभि हे उपसर्ग लागून उपसर्ग घटित शब्द झाला आहे. आणि पुढे प्रत्यय घटित, राहिला कोण, पुजारी. ई हा प्रत्यय लागून पुजारी हा शब्द झाला आहे. मग माझं उत्तर काय येणार, एचं 4 इथे आहे, इथे आहे, बीचं 1 फक्त इथे आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हा माझं उत्तर झालं. समजलं कसं एकदम इलिमिनेशन मेथडने सोडवायचं. आता बघूया पुढचा प्रश्न. आता आपले गणिताचे प्रश्न सुरू झाले आहेत आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. पहिला प्रश्न आहे, पहिल्या व दुसऱ्या संख्येत जो संबंध आहे तोच तिसऱ्या व चौथ्या संख्येत आहे, तो शोधा आणि त्यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. मी काय करते, अगोदर लिहून घेते. 64 10, मग आपल्याला काय शोधायचं आहे, 39ला किती. 64 हा 4चा घन आहे आणि आणखी काय आहे, 6चा वर्ग आहे. पण 10 हा फक्त 5 गुणिले 2 ह्यांचाच गुणाकार आहे, बरोबर. त्याच्यामुळं असं काही लॉजिक लागणार नाही, कारण जे इथं लॉजिक असेल त्याच्या रिलेटेड इथं काहीतरी लॉजिक असेल, बरोबर. म्हणजे आपलं ते उत्तर येणार नाही. मग आपण दुसरं लॉजिक लावूया. आता इथे बघा, 64 आणि 10चा मला इथे काय संबंध दिसतोय, 6 अधिक 4 बरोबर 10. हेच दुसरा काही संबंध सापडत नाहीये. जरी ह्याला 2नी भागलं, सपोज 2-6, 2-4, 2-5 10, पण 39ला असं 32ने वगैरे भाग जाणारं कुठलंच नाहीये, 32ने वगैरे. किंवा 39 हा फक्त 13-39 दोन्ही ही काय आहेत, विषम संख्या आहेत प्लस मूळ संख्या आहेत. त्याच्यामुळे बेस्ट लॉजिक लागणारं गोष्ट इथे एकच आहे, काय, 6 अधिक 4 बरोबर 10. मग 39चं कसं होईल, 3 अधिक 9, 9 आणि 3 किती, 12. आणि ऑप्शनमध्ये 12 आहे का, तर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे माझं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं, खूप सिंपल लॉजिक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. 65 अधिक 23 बरोबर 35, 38 अधिक 75 बरोबर 58. आता मी काय करते, हे लिहून घेते. 65 अधिक 23 बरोबर किती आहेत, 35. 38 अधिक 75 बरोबर किती आहे, 58. 81 अधिक 24 बरोबर 41. तर आपल्याला उत्तर काय विचारलं आहे, 49 अधिक 27 बरोबर किती. हे बघा, मला इथे लॉजिक काय दिसतंय माहिती आहे, सिंपल. इथे 3 आणि 5. तसं बघायला गेलं तर 65 अधिक 23 किती होतं, 8 आणि 8 88. पण इथं काय आहे, 35 आहे, खूप कमी आहे. 38 आणि 75, 8 आणि 5 13, 7 आणि 3 10 आणि 1 11. ह्याचं उत्तर तर 113 यायला पाहिजे, पण इथे 58 आलं आहे. म्हणजे काय की जसं आपण वरती सिंपल साधं लॉजिक लावलं तसंच इथं लॉजिक आहे. काय लॉजिक आहे माहिती आहे, हे 5 आणि 3 हे इथं घेतलेले आहेत, हे 8 आणि 5 इथं घेतलेले आहेत, 1 आणि 4 हे इथे घेतलेले आहेत. म्हणजेच काय की इथे जी संख्या आहे ती पहिली आहे, इथं जी आहे ती शेवटी आहे. हे बघा, 5 इथे आहे, 8 इथे आहे, 4 इथे आहे, 1 इथे आहे. म्हणजे शेवटी जी संख्या आहे, बरोबर, ही जी शेवटची संख्या आहे ती पहिली येणार
आणि जी इकडची संख्या आहे ती नंतर येणार. म्हणजे माझं उत्तर आलं 79, 79 हे माझं उत्तर आलं. समजलं? सिंपल लॉजिक. आता बघूया पुढचा प्रश्न. ए व बी मिळून एका शेताची कापणी 30 दिवसात करतात. परंतु काम सुरू झाल्यानंतर 20 दिवसांनी बी काम सोडून गेला. उरलेले काम एकट्या एने आणखी 20 दिवसात पूर्ण केले. एकट्या बीने तेच काम किती दिवसात पूर्ण केले असते? आता बघा, ए आणि बीचं काय केलं आहे? आपल्याला सांगितलंय की ते एकत्र काम 30 दिवसात करतात. पण 20 दिवसांनी बी काम सोडून गेला. मग एने ते उरलेलं जे काम आहे ते 20 दिवसात पूर्ण केलं. आता इथं मला लसावी काढायला ह्या 30 आणि 20 ह्या संख्या पुरेशा आहेत. मग मी काय करते, तसं काढून घेते. ठीक आहे. ए आणि बी 30 दिवसात काम पूर्ण करतात. ए 20 दिवसात उरलेलं काम पूर्ण केलं. मग 30 आणि 20चा लसावी किती आहे? 60 आहे. म्हणजे ए आणि बी जर दोघं एकत्र मिळून शेवटपर्यंत काम केलं तर 30 दिवसात 60 काम पूर्ण करू शकतात. कितीच्या कार्यक्षमतेने? 2च्या कार्यक्षमतेने. कारण 60 भागिले 30 बरोबर किती? 2. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एने एक काम, हे जे 20 काम आहे ते पूर्ण करायला त्याला किती वेळ लागला असेल, तर त्याची कार्यक्षमता किती लागली असेल ते आपण काढूया. पण सुरुवातीला ए आणि बी ने मिळून 20 दिवस काम केलं, बरोबर? मग ए आणि बी ने 20 दिवसात तर काम केलं, पण कितीच्या कार्यक्षमतेने केलं? 2च्या कार्यक्षमतेने केलं. म्हणून 20 गुणिले 2 बरोबर 40. म्हणजे काय की या 20 दिवसात 40 तर काम ऑलरेडी झालेलं आहे. उरलेलं किती काम आहे? 60 वजा 40 बरोबर 20. मग हे जे उरलेलं 20 काम आहे ते एने एकट्याने पूर्ण केलं आहे. मग जर 20 हे काम एने एकट्याने 20 दिवसात पूर्ण केलं म्हणजे त्याची कार्यक्षमता किती आहे? 1 आहे. म्हणजे एची कार्यक्षमता आपल्याला मिळाली. किती आहे? एची कार्यक्षमता ही जर 1 असेल तर 2 ही ए बीची कार्यक्षमता आहे. म्हणजे बीची कार्यक्षमता किती झाली? 1 झाली, बरोबर ना? 1 आणि 1 2 कार्यक्षमता. मग बी हे जे संपूर्ण 60 काम आहे ते 60 काम किती दिवसात पूर्ण करेल? सिंपल, जे पूर्ण काम आहे एकूण काम भागिले त्याची कार्यक्षमता 1 बरोबर किती आले? 60. म्हणजे 60 जे काम आहे आपलं पूर्ण करायचं ते बी एका कार्यक्षमतेने 60 दिवसात पूर्ण करेल. म्हणून माझं उत्तर किती आलं? 60 दिवस. खालील बेरजेत हे जे स्टार आहे त्या जागी कोणता अंक येईल? आता मी काय करते, हा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो मी काय करणार? ऑप्शनद्वारे जाणार. आता मी काय करते, असं पार्टिशन करते. ठीक आहे. मी अगोदर 1 ने सुरुवात करते. जर 3 1 4 8 1 3 2 9 6. आता माझं इथं 1च आलं पाहिजे. का? कारण स्टार काय आहे? 1च आहे. म्हणून 6 4 10 3 13 9 1 10 10 2 12. म्हणजे इथं 2 येत आहे. म्हणजे माझं इथं स्टारची किंमत 1 येईल का? नाही. मग पहिला ऑप्शन कॅन्सल. आता ऑप्शन क्रमांक 2 ह्याच्यापासून सुरुवात करूया. मी काय करते, स्टारच्या जागी 0 ठेवते. 3 0 4 8 0 3 2 9 6. आता इथे 0च यायला पाहिजे कारण तेव्हा स्टारची किंमत 0 होऊ शकते. 6 आणि 4 10 10 आणि 3 13. हातचा आला 1 9 आणि 1 10. इथे आले 0 म्हणजे आपलं उत्तर 0च आलं, बरोबर? हातचा आला 1 8 आणि 2 10 आणि 10 आणि 4 14. 14 0 3 बरोबर. आपलं उत्तर सॅटिस्फाय झालं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे माझं उत्तर आलं. आता जर 5 मी इथे ठेवलं, 5 5 6 आणि 4 10 आणि 10 आणि 3 13. हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 10 20. इथं 0 येते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 पण नाही. पुढे बघूया. म्हणजे एक मी क्रॉस चेक करते की बाबा हेच उत्तर आहे का, आणखी येते का, शेवटपर्यंत बघूया. जर मी इथं 2 ठेवलं, ठीक आहे, इथं तर आपला हातचा 1 येतो, इथं 3 आहे. 2 आणि 2 4 आणि 1 5. 9 आणि 5 किती? 14. म्हणजे इथं 4 येते जे की आपलं 2 यायला पाहिजे. म्हणजे काय की ऑप्शन क्रमांक 2 हेच माझं उत्तर आहे. ठीक आहे. असं ऑप्शन थ्रू जा, तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघूया. कृष्णाने 9,000 रुपये भांडवल घालून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर राणीने 12,000 रुपयाचे भांडवल घालून त्यात भाग घेतला. वर्षाच्या शेवटी 2,550 रुपये नफा झाल्यास राणीचा वाटा किती? आता बघा, कृष्णाने किती भांडवल गुंतवलं आहे? 9,000 रुपये. राणीने किती भांडवल गुंतवलं आहे? 12,000 रुपये. पण त्यांचं गुंतवणुकीचं जे वर्ष आहे, जे दिवस आहेत ते वेगळे आहेत. कृष्णाने धंदा सुरू केला पण 4 महिन्यानंतर राणीने त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे काय, कृष्णाने कंप्लीट 12 महिने ते भांडवल गुंतवून ठेवलं पण 4 महिन्यानंतर राणी आली म्हणजे 12 वजा 4
राणीने जे हे 12,000 रुपये भांडवल गुंतवलं आहे ते 8 महिन्यांसाठी गुंतवलं आहे. आता आपण काय करूया, कटछाट करूया. इथं गेले 3 चोक 12, 3 त्रिक 9. आता हे जे आहे गुंतवणुकीला गुंतवणुकीनेच फक्त कटछाट करायची आणि जे वर्ष आहे म्हणजे तुम्ही किती वर्ष ठेवता हे वर्षाने वर्षालाच फक्त गुंतवणूक करायची. इथं कटछाट करताय, खाली पण करताय एकाच संख्येने, तसं इथे चालत नाही. तशा प्रकारे इथं कटछाट होत नाही. आता इथे कशाने भाग जातोय, 4ने भाग जातोय. 4 2 8, 4 त्रिक 12. आता इथे 3 गुणिले 3 ह्यांची काय होणार, गुणाकार होणार, बरोबर. आणि इथे 4 गुणिले 2, 4 गुणिले 2, 3 त्रिक 9, 4 दुने 8. पण हे 8 काय आहे, वर्षाच्या शेवटी 2,550 रुपये नफा झाला. म्हणजे 9 आणि 8 मिळून किती झाला, 2,550 रुपये नफा. 9 आणि 8 किती, 17x, बरोबर 2,550. मग मी इथं काय करते, 17ने भाग घालवते. 17 एके 17, राहिले 8, 17 85. म्हणजे x ची किंमत किती आली, 150. आपल्याला काय विचारलं आहे, राणीचा वाटा. राणीचा वाटा काय येणार, 8 गुणिले 150. 15 8 किती, 2000, म्हणजे 1,200 रुपये हा राणीचा वाटा झाला. आणि मग कृष्णाचा वाटा किती येईल, 9 गुणिले 150, 15 9 135, म्हणजे काय 1,350. आता ह्यांची टोटल ही येते का, हे आपण क्रॉस चेक करूया फॉर अ सेफर साईड. 0 0 5 5, 4 आणि 3 3 आणि 2 5, 1 आणि 2, 2,550 हे आपलं चेक झालं. म्हणजे काय, आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न तुमच्यासाठी. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपले बुद्धिमत्ताचे प्रश्न सुरू होत आहेत. तर बुद्धिमत्तेचा पहिला प्रश्न आहे, मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम आणि अक्षय बसच्या रांगेत उभे आहे. सपोज इथे बस आहे, बरोबर, इथून वरती चढतायत आणि ते काय आहेत, एका रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. आता हे किती जण आहेत, 1 2 3 4 5, 5 जण आहेत, बरोबर. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे इथं कोण उभा आहे, तर इथं सिद्धेश उभा आहे. तो काय आहे, रांगेच्या मध्यभागी उभा आहे, बरोबर. कार्तिक सोहमच्या पुढे नाही, म्हणजे कार्तिक हा काय आहे, सोहमच्या मागे आहे. तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही, म्हणजे मिलिंद कुठे आहे, अक्षयच्या पुढे आहे. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, मिलिंद हा कार्तिकच्या मागे असेल, तर दोन टोकांना कोण दोघे आहेत. आता आपल्याला तर डायरेक्ट समजतंय, बरोबर. इथे सोहन येणार, इथे कार्तिक येणार आणि मिलिंद काय आहे, कार्तिकच्या मागे आहे. म्हणजे इथं येणार सोहम, इथं येणार कार्तिक, इथं येणार मिलिंद आणि मिलिंदच्या शेवटी काय येणार, अक्षय. मग आपल्याला विचारलं काय आहे की दोन टोकांना कोण दोघे आहेत, एकतर सोहम आणि अक्षय. सोहम आणि अक्षय हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, सिंपल. चला आता पुढचा प्रश्न बघूया. मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आहे. एक लाईन आहे, कमलेश डावीकडून काय आहे, 5वा आहे. कमलेश म्हणजे इथं किती लोक आहेत, 4 लोक आहेत. आणि प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे, म्हणजे तो उजवीकडून कितवा आहे, 6वा आहे प्रथमेश. पुढे काय सांगितलं आहे की त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश हा डावीकडून 13वा होतो. म्हणजे 13वा होतो, जागा बदलल्यावर इकडे येतो कमलेश आणि मग प्रथमेश इकडे जातो, बरोबर. तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल, हे बघा इथं किती लोक आहेत, 5 आहेत, बरोबर. हा 6वा म्हणजे इथे 5 आणि इकडे 4 आहे. इकडून जर 13 नंबर आले तर मला एक सांगा, इथं तो 5वा होता, बरोबर, 5वा आणि ह्याच्यानंतर 13वा, म्हणजे मध्ये किती लोक असतील, 6 7 8 9 10 11 12. मग प्रथमेशचा उजवीकडून कितवा नंबर झाला, हे 5, हा 6, नंतर पुढे किती, 7 8 9 10 11 12 13 आणि 14. म्हणजे प्रथमेशचा उजवीकडून कितवा नंबर झाला, 14 नंबर झाला. ठीक आहे, समजलं. आता बघूया पुढचा प्रश्न. केअरटेकर या शब्दातील 5वे, 2रे आणि 8वे मुळाक्षर वापरून किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील. आता 5वा शब्द कुठला आहे, 1 2 3 4 5, म्हणजे 5वा आहे टी. ठीक आहे. दुसरा कुठला आहे, ए आहे. आणि 8वा कितवा आहे, 5वा इथं आहे, 6 7 8, म्हणजे 8वा आहे ई. एक तर शब्द डायरेक्ट सुरू झाला आपला, कितवा झाला, म्हणजे कोणता झाला, टी, बरोबर. त्याच्यानंतर एट म्हणजे खाल्लं, टी म्हणजे चहा, पुन्हा ईट, बरोबर. ईटचा भूतकाळ शब्द हा एट आहे. आणखी काय होऊ शकतं, ATE,
हे नाही होऊ शकत, बरोबर. ॲट होतं, ATE नाही होऊ शकत. म्हणजे एवढे शब्द होतात, टी, एट, ईट. ठीक आहे. पुन्हा आपला असा कुठला शब्द नाहीये, टाई वगैरे. ठीक आहे. म्हणजे आपले किती प्रश्न झाले? आपले किती शब्द होतात? 3 शब्द होतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलं. 3 हे शब्द झाले. पुढचा प्रश्न बघूया. आता क्रॉसचा अर्थ काय आहे? भाऊ. भागिलेचा अर्थ काय आहे? बहीण. अधिकचा अर्थ आहे वडील आणि वजाचा अर्थ आहे आई. आपल्याला काय शोधायचं आहे? एस ही भाची आहे आरची. हे कोणत्या विकल्पाने व्यक्त होते? ठीक आहे, आपण पहिलं सॉल्व्ह करूया. एस क्रॉस टी. एस ही भाची आहे म्हणजे एस ही मुलगीच असली पाहिजे. जिथं मुलगा आला त्या ऑप्शन आपण डायरेक्ट इलिमिनेट करणार. एस क्रॉस म्हणजे काय? एस हा भाऊ आहे टीचा, म्हणजे हे उत्तर गेलं आपलं, बरोबर. ऑप्शन इलिमिनेट झालं. दुसरं, एम अधिक टी. एम वडील आहेत टीचे, म्हणजे हा सुद्धा गेला. इथं एस क्रॉस टी. एस क्रॉस टी म्हणजे हे पण गेलं, म्हणजे उत्तर काय आलं? वरीलपैकी नाही. आता एवढा मोठा प्रश्न बघून एखादा गिवअप करेल, पण किती सोपं होतं. भाची म्हणजे काय? एस ही मुलगी असली पाहिजे, म्हणजे एसच्या समोर एकतर भागिले चिन्ह पाहिजे किंवा वजा चिन्ह पाहिजे. एसच्या समोर अधिक आहे, क्रॉस आहे, क्रॉस आहे, म्हणजे एस कुठंच इथं मुलगी नाहीये, म्हणजे आपलं उत्तर आलं वरीलपैकी नाही. समजलं? मग आता सोडवायची पण गरज पडली नाही. अशा प्रकारे इलिमिनेशन मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न आहे, सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. सरिता ही सोमेश आहे, बरोबर. खाली लिहिते, सोमेश आहे, सोमेशची आई आहे आणि आईच्या नातवाची म्हणजे जो कोणी नातू असेल त्याची कोण आहे? पत्नी आहे, सरिता. तर सोमेशचे सरिताशी काय संबंध आहे? एक तर सोमेश काय असेल? सासरा असेल, बरोबर. आता आपल्याला दिलं नाही की हा एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक वगैरे वगैरे. हा पण काय होऊ शकतो? सासराच होऊ शकतो, दुसरं काय होऊ शकत नाही, कारण ह्याला दुसरं काय भाऊ बहीण असं काय आपल्याला दिलेलं नाही. जर एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये ठेवायचं झालं तर सरिता ही सोमनाथची सून झाली आणि सोमनाथ हा सरिताचा सासरा झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खूप इझी आहे. बघूया खूप व्हरायटी आन्सर येणार आहेत. मी इंटरेस्टेड आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ह्याचं उत्तर द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.